तर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध अटकेचं वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी यामुळे अटक होऊ शकते। कोकाटेंच्या वॉरंट प्रकरणी सहानुभूतीने विचार करावा, कोकाटेंच्या वकिलांनी अशी मागणी केलेली होती। कोकाटे हे रुग्णालयामध्ये सध्या उपचार घेत आहेत असा युक्तिवाद हा वकिलांकडून करण्यात आलेला होता, परंतु कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता कोणत्याही क्षणी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते अशी शक्यता आहे। ज्याप्रमाणे वकिलांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, त्यामुळे या प्रकरणी आता माणिकराव कोकाटे यांना अटक कधी केली जाऊ शकते हा प्रश्न आहे। परंतु अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेलं आहे आणि आता कोणत्याही क्षणी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक केली जाऊ शकते। माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे। तर न्यायालयाने नुकताच निर्णय दिलेला आहे, अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेलं आहे। हो, आता लोकप्रतिनिधी कायद्या अन्वये 2 वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते। त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रमप्राप्त आहे। आता मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे लॉ अँड ज्युडिशरी आहे, मुख्यमंत्री महोदय न्यायप्रिय आहेत। तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी नम्र आवाहन करतो की आता तरी कमीत कमी आता तरी राजीनामा घ्यावा व कायद्याचे राज्य आहे याची प्रचिती देण्यात यावी। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करूयात, माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, कोकाटेंच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे, या पुढची कारवाई कशी केली जाणार आहे? मुकुल, थोडंसं तुम्हाला थांबवते। सध्या आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत। अमोलजी, निर्णय आलेला आहे, कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? सत्र न्यायालयाने जो काही नाशिक सत्र न्यायालय निर्णय दिलाय तो वॉरंट काढण्याचा निर्णय दिलाय आणि याचिकाकर्त्याच्या वकिलांनी आणि याचिकाकर्त्यांनी पण तसा दावा केलेला आहे आणि ते लवकर किंवा तत्परतेने तो वॉरंट काढल्याचं मला कळतंय तुमच्या चॅनलवर आणि इतर चॅनलवर। पण एक गोष्ट तेवढीच खरी आहे की उच्च न्यायालयाचा एक पर्याय आहे, अटक वॉरंट रद्द पण होऊ शकतो, कारण हा राजकीय वैमनस्यातून केलेला प्रकार दिसतोय प्रथमदर्शनी। त्याच्यामुळे न्यायालयीन बाजू जरी आता एक जिल्हा सत्र न्यायालयाची पुढे आली असली तरी कायदेशीर बाजू अजूनही दारं उघडे आहेत। उच्च न्यायालयाचा पर्याय माणिकराव कोकाटे साहेबांकडे आहे आणि आम्हाला विश्वास आहे की उच्च न्यायालयामध्ये हा अटक वॉरंट रद्द होऊन त्यांना यामधून दिलासा मिळेल। बरं अमोलजी, पण यामध्ये आता पक्षाची भूमिका नेमकी काय आहे? अजितदादांची या सगळ्याच संदर्भामध्ये काय भूमिका आहे? ती अजितदादांना माहीत, कारण अजितदादा मुंबईमध्ये आहेत। आता काही मिनिटांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते होते, नंतर वर्षा बंगल्यावर गेल्याचं पण मला कळलं। मी नांदेड जिल्ह्याच्या धर्माबादमध्ये आहे। पक्षाची भूमिका पक्ष पातळीवर ठरणार। आदरणीय अजितदादा या सगळ्या गोष्टीचा पूर्ण एकदा माहिती घेऊन नंतर जो निर्णय व्हायचा। पण अमोलजी, मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना थेट सवाल केलेला आहे की यानंतर आता हे पद कोणाला द्यायचं? अजित पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे बरोबर आहे, पण मुख्यमंत्र्यांनी असा सवाल केला हे मात्र याला दुजोरा द्यायला कुठलाही ठोस पुरावा नाही। मुख्यमंत्र्यांनी याबाबत चर्चा केली असेल किंवा असा प्रश्न विचारला असेल याचा कुठलाही पुरावा नाही आहे। भेट झाली का तर हे झाली, पण त्याच प्रकरणावर झाली का हे सांगता येत नाही। आणि शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि आदरणीय अजितदादा जो निर्णय घेतील तो मान्य करून पुढे जावंच लागेल। धन्यवाद अमोलजी। धन्यवाद अमोलजी, आमच्याशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आभार। आणि यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमा अंधारेजी, कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे, केव्हाही त्यांना अटक होऊ शकते, आपली पहिली प्रतिक्रिया?
माणिकराव कोकाटे हे मंत्री असले तरी ते आधी या देशाचे नागरिक आहेत आणि या देशाचे नागरिक म्हणून त्यांना या देशाच्या संविधानाचे नियम मानावे लागतील आणि संविधान असं सांगतं की भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 14 नुसार एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान आहेत. तर मग हा न्याय कोकाटेंना का नसावा? परंतु कोकाटे हे राज्याचे मंत्री आहेत आणि एका मंत्र्याच्या हातात हातकडी घालत असताना ही गोष्ट राज्यासाठी अशोभनीय असेल. त्यामुळे त्यांना त्यांच्या हातात हातकडी घालण्याच्या आधी त्यांच्या हातातला मंत्रिपदाचा कारभार काढून घेणं जास्त गरजेचं आहे. बर, परंतु अजित पवार यांनी अशी भूमिका मांडलेली आहे की हायकोर्टाकडून काय आदेश येतो हे पाहिलं जाईल आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील अशीच आशा आहे, ते हायकोर्टात देखील जाण्याची शक्यता आहे. जर यांना सगळ्या आदेशांची वगैरे वाट बघायची असेल तर अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदेजी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, या लोकांनी स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचे ढोल वाजवू नयेत. पारदर्शकतेची आणि स्वच्छ कारभाराची चाड असेल देवेंद्र फडणवीस यांना, तर देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ 2 राजीनामे घेणं गरजेचं आहे. एक माणिकराव कोकाटेंचा आणि दुसरा ड्रग्ज प्रकरणात ज्या रिसॉर्टचा वारंवार उल्लेख होतोय ते रिसॉर्ट हे प्रकाश शिंदेच्या मालकीचं आहे आणि प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदेचे सख्खे भाऊ आहेत. त्याचे सगळे पुरावे आज मी दिलेले आहेत. तर जर वाल्मिकला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा, पार्थ पवारला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून अजित पवारांचा राजीनामा, तर प्रकाश शिंदेला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेचा सुद्धा राजीनामा व्हायला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी आता पारदर्शकतेचे ढोल वाजवू नये, कारण एकाच सरकारचे एकाच वेळेला 3-3, 4-4 मंत्री अडचणीत येताना दिसत आहेत. परंतु सुषमाताई, सातत्यानं आपण पाहतोय राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांची ही अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, राष्ट्रवादीचे आणि मी आता एकनाथ शिंदेचं प्रकरण आपलं सांगितलंच ना. पण मला असं वाटतंय की जर कुणाला असं वाटत असेल ना की बाबा देवेंद्र फडणवीस या सगळ्यांची अगरबत्ती लावत आहेत का किंवा भाजपा ठरवून या दोघांना अडचणीत आणत आहे का, तर मग या दोघांनी राहू नये ना सत्तेमध्ये, राहू नये सत्तेमध्ये. वारंवार जर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे लोक अडचणीत येत असतील, कारण बरोबर चौकशी संजय शिरसाटची लागली, बरोबर संपत्ती जी होती ती संदीपान भुमरेची निघाली, प्रकाश शिंदेचं आता सगळं रेकॉर्ड निघालं, तिकडे नगरविकास खात्याची चौकशी लागली. हे जर सगळे एकूण प्रकरणं जर बघितली तर ती प्रकरणं बघता प्रश्न असा निर्माण होतो की काय ह्या दोघांचंच हे सगळं चालू आहे का. आणि जर हे लक्षात येत असेल दोघांच्याही, तर त्यांनी भाजपसोबत सत्तेत का राहावं? सत्ता इतकी महत्वाची आहे का स्वाभिमानापेक्षा? त्यांनी ठरवावं. बर, धन्यवाद सुषमाताई, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आभार. आणि यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहेत. अंजलीताई, कोकाटे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेलं आहे, त्यांना अटक होऊ शकते. राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांविरोधात आता हे अटक वॉरंट जारी करण्यात आलंय, आपली पहिली प्रतिक्रिया? आताची खरं ब्रेकिंग न्यूज ही आहे की कोकाटेंना अटक झाल्याबरोबर अजित पवारांनी आता बीएमसी निवडणुकीमध्ये युती बरोबर जायचं की नाही याच्यावर फेरविचार करणार, हे जे सांगितलं ना, हे त्याच्या मागचं खरं कारण आहे की तुम्ही आमच्या बरोबर आला नाही, तुम्ही बाहेरून लढायचं ठरवलं किंवा तुम्ही शरद पवारांच्या गटाबरोबर जायचं ठरवलं, तर तुमचे हात आम्ही असे पिळणार, हा त्याच्यातच स्पष्ट संदेश गेलाय. आता कोकाटे दोषी आहेत का? तर हो, बिलकुल दोषी आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीचे इतरही नेते दोषी आहेत का? बिलकुल दोषी आहेत. पण काय होतंय की आता राजकारणाचा स्तर खरोखर इतका खालवलाय की आता त्याचा वापर होतोय, सरळ सरळ ते होताना दिसतंय. बरं, आता आपण कोकाट्यांच्या विषयावर येऊया. आताच्या घटनेला कायदा काय म्हणतो की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, त्याचा सेक्शन 8(4) जो होता, ज्याच्यामध्ये कुठलाही आमदार ज्याच्या विरुद्ध समजा असं कन्व्हिक्शन आलं, म्हणजे दोषसिद्धी झाली, तर त्या दोषसिद्धीला स्थगिती जोपर्यंत देत नाही, म्हणजे त्या पूर्ण कन्व्हिक्शनला स्टे येत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर आमदारकीच नाही, आमदारकी आणि मंत्रीपद हे दोन्ही त्यांचं ऑटोमॅटिक डिस्क्वालिफिकेशन होतं. तर आताच्या घटनेला त्यांची आमदारकी गेली, मंत्रीपद गेलं. आता बेलसाठी ते वरच्या कोर्टात आणि जातील, बेल मिळेल की नाही, त्यामुळे ते त्याच्यावर आता काहीच बोलू शकत नाही. पण हा एक हिसका दाखवलाय. म्हणूनच आज जर आपण बघितलं की काल जे डिस्कस झालंय ते शिंदे गटाचं आणि भाजपचं अर्ध्याच सीटवर डिस्कस झालंय.
बाकीच्या काही सीट त्यांनी तशाच बाकी ठेवल्यात आणि आत्ताचीच ब्रेकिंग बातमी आली आहे की अजित पवार डिस्कशनला तयार आहेत. हे त्यात कळतंय आपल्याला हे सगळे हात पिळण्याचे धंदे आहेत. अंजलीताई, खरं तर तुम्ही म्हणालात तसं हायकोर्टात देखील कोकाटे हे जाऊ शकतात. तिथून जर त्यांना दिलासा मिळाला तर आपली भूमिका काय असणार आहे यानंतर? नाही, त्यांना बेल नक्कीच देऊ शकतं कोर्ट, पण बेल दिल्यानंतर त्यांची आमदारकी ही आपोआप गेली. म्हणजे आताच्या घटकेला जोपर्यंत त्यांना सेंटेन्स म्हणजे त्या कन्व्हिक्शनवर स्टे येत नाही तोपर्यंत त्यांची आमदारकी गेलेली आहे. प्रतिक्रिया दिलीत याबद्दल आभार. आणि याच सगळ्या प्रकरणी आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अनंत कळसे आहेत. सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. सर, कायद्यानुसार कोकाटेंची आमदारकी रद्द होणार असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या घडामोडींकडे आपण कसं पाहता? या सगळ्या घडामोडींवर आपण काय प्रकाश टाकाल? नाही, याच्यात एक क्लिअर आहे की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टच्या तरतुदी अगदी स्पष्ट आहे. कारण 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर त्यांची आमदारकी जाऊ शकते. पण यात एक मात्र बाब लक्षात ठेवली पाहिजे, जरी त्यांची आमदारकी गेली तरी ते 6 महिने मंत्रिपदावर राहू शकतात, कारण तशा कॉन्स्टिट्युशनल तरतुदी आहेत. आणि दुसरं म्हणजे की ते आता अपिलासाठी तातडीने हायकोर्टामध्ये धाव घेतील आणि हायकोर्टाने जर त्यांना शिक्षेला स्थगिती दिली तर मग पुढचा कुठलाच प्रश्न उद्भवणार नाही. आणि समजा हायकोर्टाने जरी स्थगिती दिली नाही तरी ते सुप्रीम कोर्टाचा पर्याय त्यांच्या पुढ्यात ओपन आहेत. अशी एकंदर कायद्याची सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तातडीने कोकाटे यांना काही असं थ्रेट आहे किंवा असं काही तातडीने होऊ शकेल असं मला वाटत नाही. मात्र हायकोर्टानं जर का त्यांची जी शिक्षा आहे ती जर का कायम ठेवली तर त्यांच्या पुढे काय नेमके पर्याय असतील? केवळ सुप्रीम कोर्टाचा पर्यायच असेल का, की अन्य देखील काही पर्याय असतील? नाही, अन्य पर्यायाचा संबंधच नाही, कारण हे ज्युडिशियल मॅटर आहे. आणि हायकोर्टाने शिक्षा कायम ठेवली आणि दरम्यान त्यांना वेळ दिला सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचा तर त्यांचं आमदारकी राहू शकते. पण मात्र हायकोर्टाने ते स्टे दिला तर पुढचे प्रश्नच नाही, मग राहू शकेल त्यांची आमदारकी. पण नॉर्मली अशा प्रकरणात हायकोर्ट पूर्वी बघितलंय मी की अशा प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात येते आणि मग ती केस मेरिटवर चालते. आता या केसमध्ये किती मेरिट आहे आणि सत्र न्यायालयाचा निकाल जो डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जो निकाल आहे तो सुद्धा बघणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यावर आपल्याला त्या केसचं मेरिट वगैरे समजू शकेल. मात्र कळसे सर, काही वर्षांपूर्वीच किंबहुना काही दिवसांपूर्वीच सुनील केदार यांच्याबाबत देखील अशीच काहीशी केस झालेली होती. त्यांना देखील आमदारकीचा राजीनामा द्यावा लागलेला होता. ते प्रकरण आणि हे प्रकरण यावर तुम्ही कसा प्रकाश टाकाल? नाही, हे दोन्ही प्रकरण तसे सारखेच आहे. पण केदारांच्या प्रकरणामध्ये थोडी मला वाटतं तातडीने ऍक्शन घेऊन त्यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली होती. आता हे कोकाटेचं जे प्रकरण आहे यामध्ये सुद्धा तो मार्ग ओपन आहे तसा. पण आता कितपत त्यामध्ये म्हणजे अथॉरिटी ज्या आहेत त्या कितपत नोटिफिकेशन काढतील किंवा त्याच्यावर ऍक्शन घेतील हे जरा थोडंसं बघणं इंटरेस्टिंग ठरेल. पण सध्या कायदेशीर जो मार्ग आहे तो हायकोर्टात जाणं आणि स्टे घेणं हाच एक मार्ग त्यांच्या पुढ्यात ओपन आहे. कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. जर त्यांना अटक झाली तर कायदा नक्की काय सांगतो की त्यांची जी आमदारकी आहे ती तातडीनं रद्द केली जाऊ शकते किंवा ती रद्द होते? मंत्रिपद देखील त्यांच्याकडनं काढलं म्हणजे जातं त्यांचं. कायद्यामध्ये काय नक्की तरतूद आहे? नाही, कायद्यामध्ये हेच आहे, मग सांगितल्याप्रमाणे समजा या शिक्षेला ते स्थगितीसाठी हायकोर्टात जातीलच तर हायकोर्टाने तातडीनेच त्याची सुनावणी घेतली तरच यामध्ये त्यांना दिलासा मिळू शकेल. तर हायकोर्टाने सांगितलं नाही बाबा आम्ही तातडीने सुनावणी याची घेणार नाही तर लेट द लॉ टेक्स इट्स ओन ऍक्शन कोर्स असं जर म्हटलं तर मग त्यांची आमदारकी जाऊ शकेल. कारण तातडीने सुनावणी न घेऊन जर त्यांना स्टे तातडीने जर मिळत नसेल तर मग त्यांची आमदारकी राहणं कठीण आहे. मग शेवटी त्यांना आमदारकी सोडावी लागेल आणि त्यामध्ये तरतूद म्हणजे 6 महिनेपर्यंत ते राहू शकतात. पण अटक झाल्यानंतर त्यांना कितपत योग्य होईल सत्तेवर ठेवणं किंवा त्यांचं मंत्रिपद राखणं हा सुद्धा एक थोडासा कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीचा भाग आहे. कारण यांच्या आपले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री त्यांच्या प्रकरणात सुद्धा असंच घडलं होतं. तर त्यांनी जेलमधून कारभार चालवला होता. तर हे आपल्या महाराष्ट्रात कदाचित शक्य होणार नाही. तर त्यामुळे त्यांना हायकोर्टामध्ये आता त्यांना स्टे घेणं भाग आहे आणि स्टे जर मिळाला नाही तर मग त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी जाऊ शकते असं मला सगळं दर्शनी दिसतं.
मात्र सर खरं तर येत्या काही काळामध्ये जर का ही त्यांची आमदारकी गेली, मंत्रिपद जर गेलं, तर मात्र पुढच्या काळामध्ये त्यांना निवडणूक लढवण्यासाठी, पुन्हा आमदार होण्यासाठी, पुन्हा मंत्री होण्यासाठी देखील काही निर्बंध घातले जाऊ शकतात का, किंबहुना याबद्दलची तरतूद काय नक्की आहे? नाही, आता ते याच्या जजमेंटवर बरंचसं अवलंबून आहे. त्यांचं जे डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते शिक्षा मिळाल्याच्या अवॉर्ड झाल्याच्या तारखेपासून आहे आणि पुढचं काय त्यांचं डिस्क्वालिफिकेशनचं स्वरूप असेल आणि ही जजमेंट बघितल्यानंतरच आपल्याला कळू शकेल पुढे काय जजमेंट येईल. तर त्यांना 6 वर्ष डिस्क्वालिफाय केलं तर मग पुढे 6 वर्ष ते निवडणूक लढवू शकणार नाही. अशा प्रकारे ते मग त्याच्या पूर्वीच्या केसेस वगैरे अशा आहेत. तर हे आपल्याला एक्झॅक्टली जजमेंट बघितल्यानंतर मग त्याचं इंटरप्रिटेशन करता येईल. मात्र कायदा नक्की काय सांगतो की आत्ता जर का खालच्या कोर्टामध्ये त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे, हायकोर्टानं देखील हेच शिक्षेची जी गोष्ट आहे ती कायम ठेवली आणि सुप्रीम कोर्टानं देखील हेच ठेवलं, तर मात्र लगेच त्यांना अटक होऊन त्यांची आमदारकी जाईल? निश्चित जाईल. म्हणजे कायद्यात तशा तरतुदी असेल तर निश्चित तशा आमदारकी जाऊ शकतो. होऊ शकतो. आमदारकी कधी कधी रद्द होते अशा प्रकरणांमध्ये सर? नाही, अशा प्रकरणामध्ये आता आरपीआय जी तरतूद आता जी सांगितलेली आहे, मला वाटतं एका सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये, मला ती जजमेंट आता एक्झॅक्टली सांगता येणार नाही, म्हणजे आठवत नाही मला ती जजमेंट, पण सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकरणामध्ये अशा प्रकारे जजमेंट दिलं आणि त्या अनुषंगाने मग आरपीआय मध्ये दुरुस्ती केली होती आणि 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर त्याची आमदारकी ऑटोमॅटिक रद्द होईल असं त्याच्यामध्ये तरतुदी आहेत. तर आमदारकी जरी रद्द झाली तरी मंत्रिपदाबद्दल खुलासा केलेला होता की 6 महिने ती राहू शकतात तरतुदीप्रमाणे मंत्री म्हणून. तरतुदीप्रमाणे पण सर जर सदस्यत्व जर त्या एखाद्या व्यक्तीचं रद्द होत असेल तर आपोआप किंवा पक्षाचा किंवा मुख्यमंत्र्या तो देखील त्यांच्याकडे हा निर्णय असू शकतो की त्यांचं मंत्रिपद काढण्याचा? हो, निश्चितच. हा काय शेवटी पक्षाचा निर्णय आहे. मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा पक्षाचा निर्णय. पक्षाने निर्णय घेतला की त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं तर त्यांना द्यावा लागेल राजीनामा तो. हा असं. सर तुर्तास धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत असं समजतंय. आजारी असल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. तेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठ्या घडामोडी सध्या घडता आहेत. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना कुठल्याही क्षणी आता अटक होण्याची शक्यता आहे. तसे आदेशच देण्यात आलेले आहेत. मात्र आपल्या अटकेला स्थगिती मिळावी यासाठी देखील त्यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकच आता उच्च न्यायालय काय नेमका निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपण आत्ताचे अपडेट जाणून घेणार आहोत. आपला प्रतिनिधी वेदांत नेब आहे. मात्र वेदांतकडून जाणून घेण्या अगोदर ही एक महत्त्वाची अपडेट आली आहे. ती आपण अपडेट आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. माणिकराव कोकाटे आता आजारी असल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्याचं बोललं जातंय. कोकाटे आजारी आहेत त्यामुळे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. दरम्यान आता माणिकराव कोकाटे यांची बाजू ज्यांनी न्यायालयामध्ये मांडली ते ॲडव्होकेट मनोज पिंगळे आपल्यासोबत आहेत. सर, अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. आपण युक्तिवाद केला परंतु कुठेतरी अपयश आलंय. नाही, अपयश नाही आला. ऑलरेडी कन्व्हिक्टेड झालेलेच आहे. आता आम्ही बघा याच्यासाठी वेळ मागितला होता की ते आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत लीलावतीमध्ये. तर ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड एक 4 दिवस सरेंडरसाठी आम्हाला मिळावे असा आमचा अर्ज होता. तर तो अर्ज कोर्टाने नामंजूर केला. आत्ताही साहेबांची प्रकृती खराब आहे आणि आमच्याकडे ऑप्शन आहे की हायकोर्टामध्ये इथे जरी कन्व्हिक्शन झालेलं असलं सेशनमध्ये तर हायकोर्टात ती बाजू आम्हाला योग्य प्रकारे मांडता येईल. आणि या सेम केसमध्ये सिव्हिल केसमध्ये आम्हाला आमची निर्दोष मुक्तता झालेली आहे सेम मॅटरमध्ये. तर ते पण ग्राउंड आम्हाला हायकोर्टात रेज करता येईल. तर हायकोर्टात ऑलरेडी आता आमचं झालेलं आहे, ई फायलिंग झालं आहे आणि केस आम्ही बोर्डवर घेतो आहोत उद्या. तर हायकोर्टाचा ऑप्शन आमच्याकडे अजून पण अवेलेबल आहे. त्याच्यामुळे हे जरी कन्व्हिक्शन असलं तरी ॲज पर लॉ अपील करायची संधी आमच्याकडे आहे आणि ती आम्ही अवेल करतो आहोत. पण ते हॉस्पिटलमध्ये कधी दाखल झाले याबाबत माहिती तुम्ही कोर्टाला पाठवली नाही असं कोर्टाने तुम्हाला सवाल उपस्थित. कोर्टाने मला सांगितलं की तुम्ही मला डॉक्युमेंटरी काहीतरी प्रूफ द्या. तर ते आत्ताच ॲडमिट झाले, त्यांची प्रकृती खराब झाली. केस पेपर बनवणं नंतर ते ॲडमिशनच्या त्या डॉक्टरचं सर्टिफिकेट घेण्याला वेळ लागतो. त्याच्यासाठी मी म्हटलं मला तुम्ही किकबॅक करा मॅटर, 1 तासाने मी तुम्हाला सर्टिफिकेट प्रोड्यूस करतो. पण कोर्टाने सांगितलं की कालच्या डेटला तुम्ही कोणी तिथे हजर नव्हतात. तर त्याच्यामुळे ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर तुम्हाला आम्ही संधी देऊ शकत नाही असं ऑर्डरमध्ये मेन्शन केलं आहे त्यांनी. तर आता हायकोर्टचा ऑप्शन आमच्या पुढे आहे. किती वाजता दाखल झालेत कोकाटे हॉस्पिटल? तर साहेब एक्झॅक्ट टाईम मला सांगता येणार नाही, मी कोर्टामध्ये होतो.
तर ते सगळं मेडिकल सर्टिफिकेटवरनं कळेल. पण आत्ताच दाखल झाले आहेत. हां, आज दाखल झालेत. आणि आता एका बाजूला अटक वॉरंट जारी केलेला आहे. तुम्ही म्हणतात आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाणार. ही प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? एकदा अटक वॉरंट जारी केल्यानंतर अटकेची कारवाई करा अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आले. नाही, अटक वॉरंट इश्यू झालेला आहे, तर हायकोर्टात आम्ही तर सगळं चॅलेंज करू उद्या. उद्याला करतो. हो. हे मनोज पिंगळे आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या वतीने यांनी आज न्यायालयामध्ये युक्तिवाद हा सादर केलेला होता. खरं तर कोकाटे यांची केस याआधी वेगळे वकील हे लढत होते, मात्र ऐनवेळी मनोज पिंगळे यांना न्यायालयामध्ये हजर राहावं लागलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आता कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल त्यांना करण्यात आलेला आहे. त्यामुळे यांनी 4 दिवसाचा अवधी मागितलेला होता. कोकाटे स्वतःहून सरेंडर करतील, स्वतःहून सादर होतील अशा स्वरूपाची त्यांनी युक्तिवाद केलेला होता. मात्र न्यायालयाने तो युक्तिवाद ऐकला नाही. न्यायालयाने यांना फटकारलं. काल ज्यावेळेस सुनावणी सुरू होती त्यावेळेस तुम्ही का तिथे हजर नव्हतात असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आणि त्यानंतर आता अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. एका बाजूला कोकाटे यांचे वकील म्हणतात आमच्याकडे उच्च न्यायालयाचा अद्याप तिथे न्याय मागण्यासाठी अवधी आहे, पर्याय आहे. तेव्हा या क्षणाची आणखी एक महत्त्वाची अपडेट. निकालाची प्रत मिळाल्यानंतरच कोकाटेंविरोधात कारवाई होणारी आमदारकी रद्द करण्यासाठी विधिमंडळाला कोर्टाच्या आदेशाची प्रत ही आवश्यक आहे. त्यामुळे निकालाची प्रत मिळाल्यानंतरच कोकाटेंविरोधात कारवाई होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. याबद्दलचे अपडेट आपल्याला अभिषेक देतोय. अभिषेक, एकूणच कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. एकूण या संदर्भात जर का पाहायचं तर विधिमंडळाला त्या संदर्भातली प्रत जी आहे ती पोहोचल्यानंतरच या संदर्भातली कारवाई जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल. एकूण यामध्ये जर का पाहायचं तर जोपर्यंत आमदारकी रद्द करण्यासाठी विधिमंडळाला ही प्रत मिळत नाही तोपर्यंत कारवाई जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार नाही आहे. विधिमंडळ सूत्रांकडनं खात्रीलायक माहिती ही आपल्याला मिळते आहे. या संदर्भात एकूण जेव्हा प्रत ही मिळेल त्यानंतर जी प्रक्रिया आहे ती आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतरच जी आमदारकी आहे ती रद्द होताना दिसेल. मात्र हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका जी आहे ती आपल्याला गेल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे एकूण या संदर्भात युक्तिवाद जर का आज झाला तर त्या संदर्भातली जी एकूणच प्रक्रिया आहे ती देखील थांबवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज नेमकं कशा प्रकारे कोर्टामध्ये काही युक्तिवाद होतो का हे बघणं महत्त्वाचं असेल. नक्कीच अभिषेक, तू राहाच आपल्यासोबत. दरम्यान कोकाटेंवर विधिमंडळ काय कारवाई करणार आहे हे आपण आता जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. अटक वॉरंट जारी झाल्यानंतर विधिमंडळ सचिव विधानसभा अध्यक्षांकडे नोटीस पाठवतात. नोटिसीवर विचार करून सदस्यत्व रद्द करण्याचा विधानसभा अध्यक्षांना अधिकार देण्यात आलाय. वरच्या कोर्टात शिक्षेला स्थगिती मिळेपर्यंत अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर कायम आहे. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेणार आहोत. वेदांत नेप देखील आपल्या सोबत आहे. वेदांत, खरं तर घडामोडी अनेक घडत आहेत. एकीकडे विधिमंडळामध्ये जेव्हा आदेशाची प्रत प्राप्त होईल त्यानंतर कारवाई केली जाईल, तर दुसरीकडे आता माणिकराव कोकाटे हे देखील रुग्णालयात दाखल झाल्याचं समजतंय. काय नेमके अपडेट मिळत आहेत, काय घडामोडी घडत आहेत? दीपक, ज्या प्रकारे आपण माहिती घेतली की कशा प्रकारे कारवाई होऊ शकते किंवा काय प्रक्रिया आहे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्याची, हे सगळे अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे जी माहिती आहे त्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1971 अंतर्गत विधिमंडळ सचिव हे विधानसभा अध्यक्षांना या सगळ्याबद्दलची माहिती देतात, नोटीस, आणि त्यासोबतच जे आत्ताच अभिषेकने सांगितलं त्यानुसार जी कोर्टाची ऑर्डर आहे, निकालाची प्रत आहे, ती विधानसभा अध्यक्षांना देतात आणि विधानसभा अध्यक्ष या सगळ्यावर निर्णय घेतात. जी माहिती आपण आत्ता घेतली ज्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे, त्यासोबतच शिक्षा सुनावताना अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. आता ही माहिती मिळाल्यानंतर विधिमंडळ सचिव हे विधानसभा अध्यक्षांना जेव्हा ही प्रत निकालाची येईल ती विधानसभा अध्यक्षांना देतील आणि हे सुद्धा जी माहिती आपण घेतली त्यामध्ये विधिमंडळ सूत्रांकडून ही सुद्धा माहिती मिळते की त्या सदस्याला, विधिमंडळ सदस्याला काही वेळ मागून घेण्याची किंवा विनंती करण्याची अधिकार सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे जर ज्या प्रकारे आपण आता ऐकलं की वकील म्हणतात की मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही जाऊ आणि या सगळ्या शिक्षेवर स्थगिती मिळू,
तर तशा प्रकारचा प्रयत्न सुद्धा केला जाऊ शकतो। विधिमंडळ सदस्य हे विधानसभा अध्यक्षांना काही वेळ मिळावा, आम्ही वरच्या कोर्टात जात आहोत, ते तिथे स्थगिती मिळाल्यावर पुढचा निर्णय घ्यावा, अशा प्रकारची विनंती सुद्धा केली जाऊ शकते। मात्र या सगळ्यावर आता कोर्टाची निकालाची प्रत मिळाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात हे बघावं लागेल। मात्र सध्या तरी आपण बघतोय आमदारकी रद्द होण्याची टांगती तलवार ही माणिकराव कोकाटेंवर असल्याचं पाहायला मिळतंय। वेदांत, खरं तर शिक्षा जर 2 वर्षांपेक्षा कमी झाली तर आमदारकी ही वाचू शकते का, याबद्दल काही माहिती मिळू शकले का, काही कळू शकले का? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, एक तर अधिकार विधिमंडळ सदस्याला असा आहे की ते तातडीनं विधानसभा अध्यक्षांना किंवा विधिमंडळ सचिवांना पत्र लिहू शकतात की अशा प्रकारे शिक्षा सुनावण्यात आली आहे किंवा अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे, आम्ही वरच्या कोर्टात जात आहोत। तर तशा प्रकारे जर माणिकराव कोकाटे यांच्याकडनं पत्र हे विधिमंडळ सचिवाला किंवा अध्यक्षांना गेलं तर त्यावर विधिमंडळ सचिव किंवा अध्यक्ष हे विचार करू शकतात आणि निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर पुढची नेमकी कारवाई काय करायची याबद्दल निर्णय घेऊ शकतात। जर वरच्या कोर्टात स्थगिती मिळाली तर ही पूर्ण स्थगिती मिळाली, शिक्षेला पूर्ण स्थगिती मिळाली तरच वेदांत मी तुला थोडंसं थांबवतो। एक महत्त्वाची अपडेट हाती येते। धनंजय मुंडेंनी संसदेत श्रेष्ठींची भेट घेतल्याचं समजते। माणिकराव कोकाटेंविरोधात वॉरंट निघाल्यानंतर आता धनंजय मुंडे हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। एनडीए नेत्यांना धनंजय मुंडे भेटले असल्याची माहिती। हा योगायोग की नियोजित घर वापसी असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय, कारण की बिटवीन द लाईन अनेक गोष्टी या धनंजय मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे अधोरेखित होणाऱ्या आहेत। त्यामुळे स्वाभाविकच धनंजय मुंडे यांचं पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये ते परतणार का अशी चर्चा देखील या दौऱ्यामुळे आता सुरू झालेली असणार। त्यामुळे धनंजय मुंडेंनी आता संसदेत श्रेष्ठींची भेट घेतलेली आहे, एनडीएच्या नेत्यांना ते भेटलेले आहेत। अर्थात इकडे माणिकराव कोकाटेंविरोधात वॉरंट जारी झालेलं आहे, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, त्यांची आमदारकी जाऊ शकते, त्यांचं मंत्रिपद देखील जाऊ शकतं। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता ज्या धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता, त्याच धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार का या चर्चेला लागलीच उधाण आलेलं आहे। त्याला कारण आहे तो म्हणजे धनंजय मुंडेंचा दिल्ली दौरा। या दिल्ली दौऱ्याबद्दल आपल्याला अधिकचे अपडेट देतोय सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, खरं तर एनडीएच्या नेत्यांची भेट हा योगायोग की नियोजित घर वापसी, काय म्हणायचं? दीपक, धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर एक पद्धतशीर पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आता माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात वॉरंट निघालेला आहे आणि जर शक्यता आहे की माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं तर निश्चितच त्यांच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणीतरी अन्य मंत्री हे मंत्रिमंडळामध्ये येतील आणि त्यामुळे अशा वेळी धनंजय मुंडे हे पुन्हा मंत्रिमंडळात येणार का हा एक प्रश्न निर्माण होतो। कारण धनंजय मुंडे हे त्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते होते आणि त्याशिवाय धनंजय मुंडेंनी एक प्रकारे या संपूर्ण भाजपला आणि राष्ट्रवादीला जवळ आणण्यातही महत्वाची भूमिका बजावली होती। परंतु संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना शेवटी सरकारमधून बाहेर जावं लागलं होतं आणि या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंवर जे आरोप झाले त्यामध्ये विशेषत्वाने आवादा कंपनी सोबत धनंजय मुंडेंचा असलेला एकूण व्यवहार आणि धनंजय मुंडेंच्याकडून आवादा कंपनीला झालेला त्रास, त्या आवादा कंपनीचं केंद्रातील नेत्यांसोबत असलेले संबंध आणि ते भारतातल्या पारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये बजावत असलेली महत्वाची भूमिका, असे अनेक वेगवेगळे अँगल होते ज्यावेळी धनंजय मुंडेंना या सरकारमधून बाहेर पडावं लागलं होतं आणि मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं होतं आणि जे स्वतः धनंजय मुंडेंचंही म्हणणं आहे मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं होतं आणि जे स्वतः धनंजय मुंडेंचंही म्हणणं आहे किंवा जे आतापर्यंत महाराष्ट्रालाही माहिती आहे की त्यानुसार धनंजय मुंडेंचे आणि खुद्द मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे खूप चांगले संबंध होते, पण तरी सुद्धा धनंजय मुंडेंना त्यावेळी कोणी वाचवू शकले नाही आणि त्यांचा राजीनामा झाला आणि तेव्हाही धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये येऊन प्रल्हाद जोशींची भेट घेतली होती। प्रल्हाद जोशींच्या माध्यमातून काही मध्यस्थी होते का, ते एनडीएच्या श्रेष्ठींना
काही समजावू शकतायत का, त्यांची मनधरणी करू शकतायत का, असे प्रयत्न धनंजय मुंडेंनी केले होते. पण त्यावेळी या सगळ्याला यश आलं नव्हतं आणि त्यानंतर आज धनंजय मुंडे अचानक कोणतेही कारण नसताना दिल्लीमध्ये संसदेत आलेले आहेत आणि संसदेमध्ये ते येऊन ते संसदेमध्ये काही वरिष्ठ नेत्यांना भेटल्याची माहिती आपल्याला कळते आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी यामध्ये शक्यता आहे की कदाचित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली असू शकते किंवा भारतीय जनता पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतलेली असू शकते आणि संसदेमध्ये त्यांनी भेट घेतल्यानंतर जर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये माणिकराव कोकाटेंना किंवा अन्य कोणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना जर मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं तर भविष्यात त्यांच्या जागेवर एक प्रतिनिधी किंवा राष्ट्रवादीचाच मंत्री म्हणून धनंजय मुंडेंची घरवापसी होणार का आणि त्याची वातावरण निर्मिती ही धनंजय मुंडेंनी आजच्या दिल्ली दौऱ्यातून संसदेमध्ये वरिष्ठ नेत्यांना भेटून केली आहे का. कारण जेव्हा धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला होता तेव्हा त्यामध्ये दिल्लीच्या कडूनही ज्या प्रकारचे संकेत आणि सिग्नल गेले होते की ज्या पद्धतीने संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये अमित शहा यांनी जे प्रकरण गांभीर्याने घेतलं, त्यांनी बीडच्या खासदारांची भेट घेतली होती आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून पुढे धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला होता. त्यामुळे दिल्लीची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. जर धनंजय मुंडेंना परत सोमेश, ही दिल्लीची भूमिका जरी महत्त्वाची असली तरी मात्र धनंजय मुंडे यांचा हा जो दौरा होता हा नियोजित होता, योगायोग होता की हा प्रश्न उपस्थित होत असताना त्यांच्या या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत कोण आहे, अर्थात संसदेच्या अधिवेशनामुळे सुनील तटकरे हे देखील असू शकतात, मात्र ही भेट घेताना त्यांच्यासोबत कोण होतं हा देखील महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय. धनंजय मुंडे या संपूर्ण दौऱ्यामध्ये एकटे होते. ते संसदेमध्ये एकटे गेले होते आणि त्यांनी वैयक्तिक भेटी घेतलेल्या आहेत. कारण दुसऱ्या बाजूला त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत प्रफुल्ल पटेल हे स्वतः माध्यमांसोबत संवाद साधत होते आणि ते संसदेमध्ये नव्हते. दुसऱ्या पुन्हा सुनील तटकरे हे सभागृहामध्ये आहेत परंतु ते धनंजय मुंडेंसोबत कुठे दिसले नाहीत. तर धनंजय मुंडेंनी स्वतः त्यांच्या वैयक्तिक एक व्यक्ती म्हणून आणि वैयक्तिक अशा पातळीवर हा दौरा केला. त्यामुळे शक्यता आहे की त्यांनी संसदेत या सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेतलेली असू शकते संसदेतल्या दालनामध्ये. कारण आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील दिल्लीमध्येच आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये आहेत आणि इतर सर्व भाजपचे वरिष्ठ नेते, एनडीएचे प्रमुख नेते सुद्धा दिल्लीतच आहेत. त्यामुळे या संपूर्ण भेटींदरम्यान त्यांनी कदाचित या सगळ्यांच्या भेटी घेऊन ते तिथे पोहोचले आणि त्यानंतर ते शांततेत तिथून एकटे गुपचूप निघालेले आहेत. याबाबत कुठेही वाच्यता धनंजय मुंडेंकडून करण्यात आलेली नाहीये किंवा त्यांच्या कुठल्याही अधिकृत कार्यक्रमामध्ये देखील दिल्ली दौऱ्याचा उल्लेख नाहीये. ते केवळ संसदेमध्ये आले, जी नवीन संसद आहे जिथे सध्या लोकसभा राज्यसभा दोन्ही सभागृह चालतात आणि तिथून निघून गेलेत, एवढी माहिती मिळते. नक्कीच. त्यामुळे आगामी काळामध्ये काय होतंय, धनंजय मुंडेंचं पुनर्वसन मंत्रिमंडळात होतंय का पाहणं महत्त्वाचं असेल. सोमेश, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान कोकाटेंविरोधात वॉरंट जारी झाल्यानंतर सूरज चव्हाण यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया. नेमके माणिकराव कोकाटे कुठे आहेत? बघा, माणिकराव कोकाटे साहेब आता थोड्या वेळात म्हणजे आपल्या सगळ्यांच्या संपर्कात येतील, बोलतील, त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडतील. हा राहिला भाग कोकाटे साहेबांचा. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो न्यायव्यवस्थेचा. आमचा न्यायव्यवस्थेवरती पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही हायकोर्टामध्ये या बाबतीत अपील करणार आहोत आणि त्याबाबतचा आमची जी काही भूमिका आहे, आमचं जे काही मत आहे, आमचे जे काही पुरावे आहेत ते हायकोर्टाच्या समोर मांडून त्या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आम्हाला ह्याच्यामधनं क्लीन चिट भेटेल आणि पूर्णपणे आमच्या बाजूनं निकाल लागेल. हा विश्वास आमच्याजवळ असलेल्या पुराव्यामुळं आम्हाला आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये मला पूर्णपणे विश्वास आहे की कोकाटे साहेब याच्यातून निर्दोषपणे बाहेर पडतील. कारण त्यांनी अशा कुठल्याही पद्धतीचं कृत्य केलेलं नाही ज्यातून त्यांना शिक्षा होईल. कदाचित आमच्याकडनं बाजू मांडत असताना कमी पडलोय म्हणून यामुळे हे झालं असेल, परंतु हायकोर्टातून न्याय भेटेल हा विश्वास आम्हाला न्याय मिळाल्यावर. अटक वॉरंट निघालाय सध्या? अटक वॉरंट निघालेला आहे, हा एक प्रक्रियेचा भाग आहे. परंतु आमची कोर्टाची एक प्रक्रिया आहे. ज्यावेळेस जिल्हा कोर्टातून जर तुम्हाला न्याय नाही भेटला तर हायकोर्टात जाता, हायकोर्टात नाही भेटला तर सुप्रीम कोर्टात जाता. त्या प्रक्रियेचा भाग आहे. आम्हाला तिथं न्याय नाही भेटला, आम्ही हायकोर्टात याबद्दलची अपील करू. हायकोर्टातून याबाबतचा न्याय भेटेल, आम्ही आमची बाजू तिथं भक्कमपणे मांडू
आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी नक्की न्याय भेटेल. आजारी आहेत अशा पद्धतीची माहिती समोर येते. तुमची भेट झाली का त्यांच्याशी आणि काय चर्चा झाली भेट झाली असेल? माझं त्यांचं फोनवरती बोलणं झालं होतं. फोनवरती बोलणं झाल्याच्या नंतर नॉर्मल आहे. त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. त्यांनी सांगितलेलं की त्यांनी कुठलंही चुकीचं कृत्य केलेलं नाही आणि त्या पद्धतीची भूमिका अधिकृतपणे त्यांचे वकील हे कोर्टामध्ये मांडतील. त्यामुळं घाबरण्यासारखं काही नाही आहे. अनेक लोक आहेत जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला वेगवेगळ्या प्रकरणातनं बदनाम करणं, राष्ट्रवादीच्या निगडीत काही बातमी असली की जाणीवपूर्वक ॲक्टिव्ह होणं अशी लोक आहेत, ते बोलत असतात. परंतु हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, त्याच्यावर जास्त बोलणं उचित राहणार नाही. म्हणून आम्हाला जे काही मांडायचं आहे ते आम्ही हायकोर्टात मांडू. अजित पवारांशी तुमचं बोलणं झालं का? कारण अजित पवारांचं आणि माणिकराव कोकाटेंचं अद्याप बोलणं झालेलं नाही आहे. माझा संपर्क झाला की मी बोलेन अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. माननीय दादा आणि कोकाटे साहेब बोलतील. त्या दोघांना बोलण्यासाठी मध्यस्थी कोणी लागत नसतो. ते दोघं एकमेकासोबत चांगलं हे करतील. मला वाटतं की जसं त्यांचं दोघांचं बोलणं होईल ते आपल्यासमोर येईल. तब्येत व्यवस्थित आहे का त्यांची? तब्येतीचा थोडासा इश्यू आहे, त्याच्यामुळं ते कदाचित हे असतील, परंतु लवकरच ते त्यांची भूमिका आपल्यासमोर मांडतील. वकिलांना